30 वर्षाचा भासा आणि 32 वर्षाची मामी. तर मामी कपाटाजवळ कपडे काढत होती. भासा हा बेडवर झोपलेला होता आणि अचानक तो पाठीमागून जाऊन मामीला पकडतो. पुढे काय झालं ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्टोरी बघता पण लाईक करत नाही, प्लीज लाईक करत जा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे मला प्रोत्साहन भेटतं. तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. तर आजची घटना आहे नागपूरमधली यशोदानगर पोलीस हद्दीमध्ये घडलेली. 32 वर्षाची महिला आणि 30 वर्षाचा भासा. तर भासा मामी असते 32 वर्षाची. तर घरी आलेला असतो आणि बेडवर झोपलेला असतो. तेवढ्यात मामी कपड्याजवळ कपडे चेंज करत असते. तो बघतो आणि पाठीमागं जाऊन पकडतो. तर मग मामी काय करते, त्याला ढकलते आणि आरडाओरडा करते. मग त्यानंतर काय होतं, 2-3 दिवस परत जातात. आरडाओरडा केल्यामुळे तो शांत बसतो भासा. 2-3 दिवस जातात. आता त्याला मामी आवडायला लागत असते. 2-3 दिवसांनी परत तो काय करतो, मामी काहीतरी काम करत असते, परत तिला तसंच पकडतो. पण आता मात्र मामी शांत बसत नाही. ती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि त्याच्याविषयी कंप्लेंट करते. पोलीस त्याच्यावर कारवाई करतात. तर मित्रांनो, आता समाजामध्ये अशा घटना भरपूर घडत आहे. त्यामुळे मामी जशी सावध झाली तशी सर्वांनी सावध झालं पाहिजे. महिला असो पुरुष असो, तर पुढे असे काही विचित्र गुन्हे घडणार नाही. कारण आपण बघतो समाजामध्ये अशा घटना खूप घडत आहे आणि त्यातूनच असे गुन्हेसुद्धा खूप मोठे मोठे होतात. तर मित्रांनो, आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.